दिनदुबळ्यांचा आदर केला शिक्षणात सुधार, दिनदुबळ्यांचा आदर केला शिक्षणात सुधार। राजर्षी शाहू महाराज आहेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार। मी कुमार श्रुतिका रावसखाडे तुमच्या समोर विषय मांडते राजर्षी शाहू महाराज। सर्वांना माझा नमस्कार। आदरणीय शिक्षक वृंद, माझ्या जमलेले आहेत सर्व मित्रमैत्रिणींनो, आज 26 जून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती। प्रथम बहुजनांचा आदर कर्तव्यदक्ष आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांना माझा मानाचा मुजरा, यांना माझा मानाचा मुजरा। राजर्षी शाहू महाराज यांचे कर्तव्य थोर नेतृत्व अजोड होते। त्यांनी राज्यघरात राहूनही रयतेसाठी जगले व रयतेचा राजा लोकराजा ठरले। छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून जगताना छत्रपती ही बिरुदावली नाही, नुसती लावली नाही, ती खऱ्या अर्थाने कर्तव्याने सार्थ केली। छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजातील मागासलेल्या व तळागाळातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले। त्यांनी जातीप्रथेला विरोध, मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, विधवा पुनर्विवाह व स्त्रिय शिक्षणाला प्रोत्साहन दिले। पाणी पुरवठा वसतिगृहे उभारणी इत्यादी सुधारणा त्यांनी केल्या। मी तुम्हाला त्यांच्या जीवनातील एक किस्सा सांगणार आहे, यावरून तुम्हाला नक्कीच कळेल की शाहू महाराजांचा स्वभाव कसा होता। एके दिवशी ती घटना आहे महाराज शिकारीला गेल्यानंतरची। एके दिवशी ते शिकारीला गेले होते, त्यांना तिथे एक शिकारी भेटला जो मारलेल्या सस्याचा कान धरून उभा होता। तेव्हा महाराजांनी त्याला बोलावून घेतले, तर तो शिकारी म्हणाला, महाराज तुमच्यासाठी हा ससा मारून आणला, याचा कालवण करून खा। मग दुपारी महाराजांसह सर्वजण जेव्हा भोजनास बसले होते, तेव्हा महाराजांना त्या शिकाऱ्याची आठवण झाली। महाराजांनी आजूबाजूला बघितले तर तो शिकार त्यांना कुठे दिसला नाही। मग महाराजांनी त्याला शोधण्यास माणसांना पाठवले व त्या शिकाऱ्याला महाराजांच्या समोर आणण्यात आले व महाराजांनी त्याला ताट करून जेवायस बसवायस सांगितले। एक वाटपी म्हणाला, महाराज याला कुठे बसू? त्या झाडाखाली। महाराज म्हणाले, ज्याचं जन्म मी खात आहे त्याला कुठे बसू म्हणून काय विचारतोस? माझ्या शेजारी बसव। तेव्हा तो शिकारी महाराजांच्या शेजारी बसून जेवला। यावरून आपल्याला समजते महाराजांचा स्वभाव कसा होता। ते भेदभाव करत नव्हते, तर सर्वांना एक वागणूक देत होते। असा हा त्यांच्या जीवनातील एक किस्सा होता। त्यानंतर त्यांनी राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी सहकार्य केले। त्यांनी कृषी शिक्षण उद्योग कला या क्षेत्रात लोककल्याणकारी राज्य केले। राजर्षी शाहू महाराजांनी 6 मे 1922 रोजी अखेरचा श्वास घेतला। त्यांचे विचार व कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते। एवढं बोलून मी थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। सिंहाची चाल, गरुडाची नजर, महिलांचा आदर आणि शत्रूचे मदत, स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मदत, मावळ्यांचे असे वर्तन असावे ही दिली छत्रपती शाहू महाराजांची शिकवण। छत्रपती शाहू महाराजांची शिकवण। अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी कुमारी आर्यन दत्तात्रय खरकांडे तुमच्या समोर विषय मांडते छत्रपती शाहू महाराज। छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे घाडगे घराण्यात झाला। त्यांचे मूळ नाव यशवंतराव असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव आणि आईचे नाव राधाबाई असे होते। 1889 ते 1893 या काळात, या 4 वर्षांच्या काळात त्यांनी शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला। त्यांनी दलितांसाठी आणि
शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. अशा या राजाला माझा